स्वागत आहे पोरांनो तुमचं सर्वांचं सुपर कोचिंग टेक्स्टबुकच्या आपल्या ह्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. पोरांनो, राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. आता हा व्हिडिओ मी का घेऊन आलो होतो सगळ्यात पहिल्यांदा हे तुम्हाला क्लिअर करतो. बघा, अनेक विद्यार्थी सध्या ह्या डायलामामध्ये आहेत की राज्यसेवा 2026ची तयारी आम्ही करावी का? तर काही गोष्टी मी एकदम टू द पॉईंट बोलणार आहे म्हणून राज्यसेवा टू द पॉईंट हे नाव दिलं होतं. एकदम टू द पॉईंट बोलणार आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा पोरांच्या मनात हा जो संभ्रम निर्माण झालाय किंवा हा जो डाऊट निर्माण झालाय हा कशासाठी निर्माण झालाय? कारण राज्यसेवेच्या जागा कमी आल्यात. परंतु दुसऱ्या बाजूने एक मुद्दा लक्षात ठेवा पोरांनो, 2 दिवसापूर्वी आयोगाने एक शुद्धीपत्रक प्रसिद्ध केलं होतं, ज्या माध्यमातून आयोगाने सांगण्याचा प्रयत्न केलाय राज्यसेवा 2025च्या जागा वाढीव संदर्भात. बरोबर आहे ना? क्लिअर आहे. आता मी यापूर्वी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे की पोरांनो, राज्यसेवा 2026 ही जागा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, जागा वाढू शकतात. बरोबर आहे ना? सो तुम्ही जर असं म्हणत असाल की सर 87 जागा आहे आणि मग मी काय प्रिपरेशन करत नाही, मी तर डेप्टी कलेक्टरचा विचार करतोय, मी तर डीवायएसपीचा विचार करतोय, नेमक्या त्याच पोस्ट जर ॲड झाल्या नाहीयेत तर सर माझा प्रिपरेशन करून काहीच अर्थ नाही, असं जर तुमच्या डोक्यात असेल तर असं काही विचार करू नका, हे मी तुम्हाला सांगेल. बरोबर आहे? प्रिपरेशन करत राहा पोरांनो. आयोगाकडे मागणीपत्र प्राप्त जर झाले तर आयोग त्या मागणीपत्राच्या आधारावर ह्याच राज्यसेवा 2026च्या परीक्षेमध्ये त्या पदासंदर्भातल्या ज्या कुठल्या जागा आहेत त्या जागा ऍड करेल. सो तो विचार जर तुम्ही करत असाल तर तो विचार सगळ्यात पहिल्यांदा बंद करा, कारण असं काही होणार नाही, जागा वाढू शकतात. बरोबर आहे? बरं, आता दुसरा महत्वाचा मुद्दा की राज्यसेवेची आपली जी पूर्वपरीक्षा आहे, या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचा जर आपण विचार करतो म्हटलं तर ही 31 मेला आहे. सॉर्टेड आहे. तुमच्याकडे भरपूर दिवस शिल्लक आहे. राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा ही कधी आहे? 31 मे. तुमच्याकडे भरपूर दिवस शिल्लक आहे असं तुमच्या डोक्यात चालू आहे सध्या. बरोबर इथपर्यंत? तुम्ही डायरेक्ट अंदाज लावला असेल आजची तारीख किती, चला 9 जानेवारी गेली, 10 जानेवारी पासून माझ्याकडे 31 जानेवारी पर्यंत वेळ आहे, म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिने ते झाले आणि ह्या महिन्यातले 20 दिवस झाले. किती झाले? 3 चोक 12, 120 आणि हे 20 दिवस लावले तुम्ही 140, म्हणजे एक अंदाज तुम्ही लावून घेतला, चला माझ्याकडे 135 ते 140 दिवस कसेही शिल्लक आहेत. बरोबर आहे? पण मी तुम्हाला सांगतो तुमच्या समोर एवढे दिवस शिल्लक नाहीत. आता कसं हे तुम्हाला प्रूव्ह करून देतो, थोडं 2 मिनिटं थांबा. बरोबर आहे? पोरांनो, राज्यसेवा 2026च्या दृष्टिकोनातून माझी ही नवीन बॅच आहे. इफ जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही जॉईन करू शकता, काही हरकत नाहीये. ह्या बॅचमध्ये काय काय आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय? ऑल सिलेबसचे लाईव्ह क्लासेस आहेत. जर तुम्हाला लाईव्ह शक्य झाले नाही तर रेकॉर्डिंगमध्ये अवेलेबल आहे. सगळ्या सब्जेक्टचे टॉपिक वाईज तुम्हाला नोट्स आहेत, प्लस टॉपिक वाईज प्रिलियमच्या टेस्ट वेगळ्या, मेन्सच्या टेस्ट वेगळ्या. सगळ्या सिलेबसला अकॉर्डिंग आमची 18 पुस्तकं आम्ही तुम्हाला घरपोच पाठवणार आहोत. ही 18 पुस्तकं जी घरपोच पाठवत आहोत. चौथा महत्त्वाचा मुद्दा, या बॅचमध्ये आम्ही देतो तुम्हाला पर्सनल मेंटॉरशिप. चौथा आणि पाचवा महत्त्वाचा मुद्दा, जोपर्यंत तुमची पोस्ट निघणार नाही तोपर्यंत जेवढ्या कुठल्या नवीन बॅचेस येतील त्या सगळ्या नवीन बॅचेसचे ॲक्सेस तुम्हाला अवेलेबल असतील. त्याच्यासाठी एकही रुपया तुम्हाला पे करण्याची गरज नाही. आणि 6वी गोष्ट पोरांनो, तुम्हाला ह्या बॅचची फी EMI मध्ये भरता येते. EMI मध्ये भरता येते. आणि 7वी गोष्ट, NCERTची बॅच देखील आम्ही ह्याच बॅचमध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतोय. NCERTची बॅच. बरोबर आहे? सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या बॅचमध्ये जर जॉईन करायची असेल तर हा नंबर आहे, ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. राईट? ह्याच नंबरवर जर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून नाव टाकलं, तुमची एक्झाम सांगितली, तर मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्येही ॲड करतो. ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी पैसे लागत नाहीत. सॉर्टेड? कंबाईनची तयारी करत असाल तर कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा माझ्याकडे सेपरेट बॅच आहे. ठीक आहे? आता येऊन जातो मी ॲक्च्युअल पॉईंटवर. मला नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे. मी तुम्हाला काय बोललो? तुमच्याकडे 31 मे पर्यंतचा वेळ नाही असं मी सांगतोय. कसा नाही ते प्रूव्ह करून देतो. ऐका आता. सर्वसाधारणपणे राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचा जर तुम्ही अंदाज घेतला तर ही पूर्वपरीक्षा अनेक विद्यार्थी देत नाहीत. का? कारण राज्यसेवेचा जो पॅटर्न आहे तो बदललेला आहे. राज्यसेवेचा पॅटर्न बदलल्यामुळे मोस्ट ऑफ द जो क्राऊड आहे तो कंबाईनकडे आपला शिफ्ट झालेला आहे आणि यामुळे राज्यसेवेकडे विद्यार्थ्यांचा कानाडोळा चालू आहे. आता रिसेंटली राज्यसेवा 2025ची पूर्वपरीक्षा झाल्यानंतर तुम्हाला अंदाज याचा आला. 1,70,000च्या आसपास पोरांनी फॉर्म भरले. त्यातही काही हजार पोरं अब्सेंट राहिले. जेवढे उपस्थित होते त्यातही काही पोरं पहिला पेपर दिला आणि गायब झाले आणि जेवढ्यांनी पेपर दिला त्यातले कितपत सिरियस आहे याचा तुम्हाला अंदाज असेल. बरेच पोरं असे होते जे पहिल्यांदा पेपर देतात. ठीक आहे, हरकत नाही. सो तुम्ही
सिरियस मोडमध्ये जर असाल तर पोरांनो तुमच्यासाठी राज्यसेवा 2026 ही एक संधी आहे. का? कारण ह्या परीक्षेसाठी येणारा जो परीक्षार्थी आहे यांची संख्या रोडावली आहे. प्लस जो कोणी येतोय तो तेवढा सिरियस नाही किंवा तेवढा प्रिपेअर झालेला नाहीये. सो आपण जर व्यवस्थित प्रिपरेशन केलं तर कदाचित याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट बघायला मिळू शकतो. क्लिअर? हां. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ऐकून घ्या. मला सगळ्यात पहिल्यांदा पोरांनो तुम्ही एक गोष्ट क्लिअर करा, किंवा राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला सर्वाधिक फोकस जर कुठे करायला लागणार असेल, तर तुम्हाला सर्वाधिक फोकस करायला लागणार आहे ते म्हणजे जीएसवर. बरोबर ना? कारण पूर्व परीक्षेचा जर आपण अंदाज घेतला, तर पूर्व परीक्षेमध्ये साधारणतः 2 पेपर आपल्याला असतात. बरोबर आहे? 2 पेपर आपल्याकडे आहेत. एकाला आपण म्हणून टाकू जीएस आणि एकाला आपण म्हणून टाकू सीसॅट. 2 पेपर आहेत. सीसॅट तसाही तुमचा क्वालिफाईंग आहे, म्हणजे तुम्हाला 33% मार्क्स सीसॅटमध्ये मिळवणं गरजेचं आहे. हा पेपर क्वालिफाय पोरं होतात. मॅक्झिमम पोरं हा पेपर क्वालिफाय होतात. त्याच्यात काही डाऊट नाहीये. सो मेजर पार्ट तुमचा जर कोणता असेल तर तो आहे जीएसचा. म्हणजे तुम्हाला सर्वाधिक फोकस जर कुठे करावं लागत असेल तर ते जीएसवर करावं लागतं, यात काही शंका नाही. सर्वाधिक फोकस तुम्हाला कुठे करायचंय? जीएसला करायचंय. बरोबर आहे? आता जीएस मध्ये कोणकोणते विषय आहेत बघा. जीएस मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटी आहे, सायन्स अँड टेक आहे, एन्व्हायरमेंट आहे, करंट अफेअर्स आहे. साधारणतः एवढे सगळे विषय तुम्हाला जीएस मध्ये प्रिपेअर करायचे. आता तुमचा प्लॅन काय चालू आहे माहिती काय? तुमचा प्लॅन हा चालू आहे, मला विचारून घ्या तुम्हाला, मी सांगतो. तुमचा प्लॅन आहे की माझ्याकडे हे सगळे विषय तयार करण्यासाठी 31 मे पर्यंतचा वेळ आहे. मी म्हणतो 31 मे पर्यंतचा वेळ नाहीये. का? सांगतो. पोरांनो, हे सगळे विषय तयार करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे 31 मार्च. वेळ आहे याचा अर्थ काय? मी काय म्हणतोय, हे सगळे विषय तयार करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे 31 मार्च पर्यंत. विषय तयार करणे याचा अर्थ विषयासाठी वेगवेगळी पुस्तकं वाचणे, वेगवेगळी पुस्तकं वाचून तो सिलेबस कव्हर करणे, याला मी म्हणतोय विषय तयार करणे. 31 मार्च पासूनचा 31 मार्च पासून जो पुढचा वेळ आहे म्हणजे 1 एप्रिल पासून तर 31 मे पर्यंत, म्हणजे 2 महिने तुमच्या हातात आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सर मग हे 2 महिने कशासाठी? मला सांगा पोरांनो, हे नंतरचे जे 2 महिने आहे, हे 2 महिने तुमचे जे विषय तयार झालेत त्याचा अर्थ तुम्ही वेगवेगळ्या विषयांसाठी जी काही पुस्तकं वाचली आहेत त्यांना तुम्हाला रिव्हिजन देण्यासाठीचा वेळ आहे. मुद्दा लक्षात आला? सो तुमचा रिव्हिजन देण्याचा वेळ ह्या ठिकाणी आहे, तुमच्या टेस्ट पेपर सोडवण्याचा वेळ ह्या ठिकाणी आहे, तुमच्या सीसॅटच्या प्रॅक्टिसचा वेळ ह्या ठिकाणी आहे, तुमच्या करंट अफेअर्सची तयारी करण्याचा वेळ तुमचा ह्या ठिकाणी आहे. तो ऍक्च्युअल मध्ये या पुढच्या 2 महिन्यांचा जर तुम्ही विचार कराल ना, तर ह्या 2 महिन्यांमध्ये तुम्ही कोणतंही नवीन पुस्तक कोणत्याही विषयासाठी घेऊन वाचू शकत नाही किंवा तुमच्याकडे तेवढा वेळ पण नाहीये. सो तुम्हाला जर प्रॉपर सगळे विषय बनवायचे तर इथून पुढे तुमच्या हातामध्ये 2.5 महिने शिल्लक आहे. फेब्रुवारीचा पूर्ण महिना, मार्चचा पूर्ण महिना आणि जानेवारीचा उर्वरित अर्धा महिना. 15 जानेवारी पासून पुढे अर्धा महिना, फेब्रुवारी पूर्ण, मार्च पूर्ण. 1 एप्रिल पासून 31 मे पर्यंत म्हणजे ह्या 2 महिन्यांमध्ये, म्हणजे ह्या 60 दिवसांमध्ये जे काही विषय तुम्ही आधी वाचलेत, ज्या विषयांसाठी जी काही वेगवेगळी पुस्तकं वाचलेत त्याला तुम्हाला रिवाइज करणं गरजेचं आहे, रिकॉल करणं गरजेचं आहे. जर त्याला रिव्हिजन बसली नाही तर काहीच आठवणार नाही. बरं, फक्त रिव्हिजन द्यायची आहेत का? नाही, तुम्हाला टेस्ट पेपरही सोडावे लागणार. टेस्ट पेपर ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला स्कोअर वाढवण्यासाठी मदत करते. तुम्हाला सीसेटची प्रॅक्टिस करायची आहे, तुम्हाला करंट अफेअर वेगवेगळे वाचायचे आहेत. कारण करंट अफेअर हा असा सेगमेंट आहे जो कव्हरेजमध्येच येत नाहीये. मग त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी वाचाल, ज्या तुम्ही इथे वाचणार नाहीत इथे वाचाल. परीक्षेच्या जवळ आल्यानंतरच करंट अफेअर पोरं वाचतात ना वारंवार, कारण ते विसरायला होतं. मुद्दा लक्षात आला मी काय सांगतोय? सो ह्या सगळ्या गोष्टींचं जर प्रॉपर तुम्ही अनालिसिस केलं तर ही गोष्ट तुम्हालाही समजेल. आणि एवढ्या कमी वेळेमध्ये म्हणजे ह्या 2.5 महिन्यांमध्ये जर आपल्याला प्रिपरेशन करायचं असेल तर आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. जर तो अप्रोच आपला डगमगला तर परीक्षेमध्ये जे आपण होप्स ठेवून जात आहोत ते होप्स पूर्ण होणार नाहीत. काय सांगतोय? मुद्दा लक्षात आला? मुद्दा लक्षात आला? सो थोडासा विचार करा पोरांनो, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्याकडे वेळ कितपत शिल्लक आहे? बरं, मग आता ह्या 2.5 महिन्यांमध्ये जर आपल्याला तयारी करायची असेल
मग 2.5 महिन्यांमध्ये तयारी नेमकी कशी करायची? आता यापूर्वी तुम्ही वेगवेगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत. आधीपासून तुम्ही तयारीला सुरुवात केली आहे. परंतु त्या तयारी दरम्यान तुमची किती विषयांची तयारी झाली आहे, कोणते विषय तुमचे तयार व्हायचे राहिलेत याचा तर विचार करायला लागेल. मग मी तुम्हाला सांगेल की हे जे काही 2.5 महिने तुम्ही आता लावताय, बरोबर आहे, हे जे काही 2.5 महिने आता तुमच्याकडे आहेत किंवा आता तुम्ही म्हणतायत की बाबा ह्या 2.5 महिन्यांमध्ये मला तयारी करायची. मग ह्या 2.5 महिन्यांमध्ये तेच सब्जेक्ट पोरांनो हाताळा जे सब्जेक्ट तुमचे तयार नाहीत. आता असं नाहीये, आता हे जे काही 7 सब्जेक्ट्स आहेत 7 पैकी तुमचा पॉलिटी तयार झालेला असू शकतो, तुमचा हिस्ट्री झालेला असू शकतो, जिओग्राफी झालेला असू शकतो, कोणताही 1 2 3 कोणतेही सब्जेक्ट तुमचे तयार झालेले असू शकतात. 2-3 सब्जेक्ट असे आहेत ज्याची तयारी झालेलीच नाहीये. सो जे सब्जेक्ट तुमच्या अकॉर्डिंग वीक आहेत त्या सब्जेक्टवर इकडे फोकस करा, त्या सब्जेक्ट्सवर इकडे फोकस करा. कारण 2.5 महिन्यांचा वेळ आहे. हे सब्जेक्ट्स बनले की याचा सपोर्ट आपल्याला परीक्षेमध्ये व्यवस्थित घेता येईल. राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये ह्या सब्जेक्टचा सपोर्ट घेता येईल. सपोर्टचा अर्थ सांगतोय म्हणजे जेवढे प्रश्न विचारले गेले त्या एकूण प्रश्नांपैकी 50-60% तरी प्रश्न मला बरोबर सोडवता यावेत. 15 प्रश्न विचारलेत, मिनिमम 7 प्रश्न तरी बरोबर सोडवता यावेत. हा झाला सपोर्ट घेणं. आणि एकदम परफेक्ट बनवणं याचा अर्थ 15 प्रश्न आलेत, 12 प्रश्न ते 13 प्रश्न मला बरोबर सोडवता येईल. दॅट इज कॉल्ड सब्जेक्ट परफेक्ट. सो काही सब्जेक्टचा तुम्हाला सपोर्ट घ्यावा लागेल, जसं की तुमच्या अकॉर्डिंग वीक सब्जेक्ट आहे. एक सब्जेक्ट असा आहे सायन्स जो मला कधीच समजला नाही सर, जो मला खूप अवघड वाटतो. किंवा काही पोरं अशी आहेत सर जॉग्राफी मला कधीच समजत नाही, खूप अवघड वाटतो. काही पोरं अशी आहेत सर हिस्ट्री मला समजत नाही, काही पोरं अशी आहेत इकॉनॉमिक्स, काही पोरं अशी आहेत पॉलिटी. ठीक आहे, प्रत्येकाच्या अकॉर्डिंग वेगवेगळे सब्जेक्ट असू शकतात, यात काही शंका नाहीये. परंतु या 2.5 महिन्यांमध्ये तुमचे जे वीक सब्जेक्ट्स आहेत या वीक सब्जेक्ट्सवर काम करा 2.5 महिन्यांमध्ये. आणि जे ऑलरेडी तुमचे बनलेले आहेत, मग जी 1 एप्रिल पासून तुम्ही तयारीला सुरुवात करणार आहात, 1 एप्रिल 2026 पासून, या 1 एप्रिल 2026 पासून ज्यावेळेस तुम्ही तयारीला सुरुवात कराल, लक्षात घ्या पोरांनो, त्यावेळेस इथे जे सब्जेक्ट घेतले होते ते इथे घेऊ नका. या व्यतिरिक्त म्हणजे तुमच्या अकॉर्डिंग जे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत त्या स्ट्रॉंग सब्जेक्ट पासून रिव्हिजनला सुरुवात करा. याचा फायदा काय होईल? सुरुवातीला जे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे ते प्रॉपर रिवाइज होतील आणि हे वीक सब्जेक्ट परीक्षेच्या काही दिवस अगोदर रिवाइज होऊन जातील, म्हणजे हे परीक्षेमध्ये आठवतील. कळालं का? कळालं का? आता हे जे 2 महिने तुम्ही नंतरचे ठेवतायत, 60 दिवस जे तुम्ही नंतरचे ठेवतायत, त्या 60 दिवसांचं प्रॉपर बायफर्गेशन ठेवा. असं नाहीये की 60 दिवस फक्त रिव्हिजनच द्यायची आहे, कारण त्या 60 दिवसांमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. रिव्हिजनही द्यायची, टेस्ट पेपरही सोडवायचे, सीसेटची प्रॅक्टिसही करायची, करंट अफेअर्सही वाचायचे. सो त्या 60 दिवसांचं बायफर्गेशन. मग 60 दिवसांमध्ये सर मी 20 दिवस याला देतो, 20 दिवस त्याला देतो, असं नको. असं नको. काय करा, तुमच्याकडे 24 तास आहेत, 24 तासांपैकी तुमच्या अभ्यासाचा वेळ 10 तास असेल. सो ह्या 10 तासांचं बायफर्गेशन करा 3 याच्यामध्ये. मला 3 तास जे माझे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे त्याला रिवाइज करायचे, 2 तास मला सीसेटची प्रॅक्टिस करायची, त्याच्यानंतर आणखीन पुढचा वेळ जर आपण विचारात घेतलो, पुढचा वेळ 2 तास प्रॅक्टिस झाली, पुढचा आणखीन 2 तास मला करंट अफेअर वाचायचं आहे. 3 6 3 9 झाले, 9-10 तास संपले तुमचे. सो तुमच्या दिवसाचं प्लॅनिंग ठेवा. 60 दिवसांमध्ये पर डे प्लॅनिंग तुमचं चाललं पाहिजे. जर पर डे प्लॅनिंग तुमचं चाललं तर संपला विषय, काहीच नाही, सोपा आहे विषय तुमच्यासाठी. बरोबर आहे? सो राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेपर्यंत तुमचा जो ओव्हरऑल सिलेबस आहे हा सगळा सिलेबस व्यवस्थित पद्धतीने कव्हर होतो. जर प्लॅन तसा पद्धतीने आपण करून गेलो तर होतो. नाहीतर तुम्ही म्हणाल की माझ्याकडे 31 मे पर्यंत वेळ आहे, मग काही पोरं असे आहेत ज्यांचे पेपर उद्या असतो, आदल्या दिवसापर्यंतही टेस्ट पेपर सॉल्व्ह होत नाही. ही चूक करू नका. टेस्ट पेपर सोडवा. टेस्ट पेपर सोडवत असताना आपल्या ज्या सिली मिस्टेक्स परीक्षेदरम्यान होतात त्या सिली मिस्टेक्स आपण टाळू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला वेळ लावून पेपर सोडवायचा आहे. आणि टेस्ट पेपर सोडवल्यानंतर आपल्याला कळतं की कोणत्या सब्जेक्टमध्ये म्हणजे सर्वाधिक प्रश्न चुकत आहेत, कोणत्या टॉपिकमध्ये चुकत आहेत. ते टॉपिक रिव्हिजन करण्यासाठी आपल्याला टेस्ट पेपरची मदत होते. सो जोपर्यंत तुम्ही जे काही केलंय त्याला चेक करणार नाहीत तोपर्यंत पोरांनो फायदा होणार नाही. कळालं का? एकदम शॉर्ट बट स्वीट आणि टू द पॉइंट तुम्हाला बोलतोय. बरोबर आहे? सो ह्या पद्धतीने प्लॅनिंग करा, फायदा होईल असं मला वाटतं. क्लिअर इथपर्यंत? सो तुमचा काही वेगळा प्लॅन असेल तर तुमचा तो प्लॅन तुम्ही फॉलो करा. जर तुमच्या प्लॅननुसार सगळ्या गोष्टी कव्हर होत असतील, असं मी अजिबात म्हणत नाही की तुम्हाला हाच प्लॅन फॉलो करायचा आहे. फक्त ज्यांची पूर्ण तारांबळ उडाली आहे की नेमकं इथून पुढे कसं जावं,
सो त्या पोरांसाठी मी शॉर्ट बट स्वीट तुम्हाला ह्या गोष्टी सांगून दिलेल्या आहेत. ठीक आहे इथपर्यंत? याच्या पलीकडे मला काय सांगत बसायचं नाही आहे. सॉर्टेड आहे गोष्टी? हां. सो राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून हा पॉईंट लक्षात असू द्या आणि राज्यसेवेसाठी माझी ही बॅच आहे 2026 साठी. ही जॉइन करायची असेल तरी तुम्ही करू शकता किंवा हा मोबाईल नंबर आहे, याच्यावर WhatsAppला तुम्ही मेसेज करा. बरोबर आहे? स्वतःचं नाव टाका. मी तुम्हाला ग्रुपमध्येही जॉइन करून घेतो. बॅचेस संदर्भातही तुम्ही माझ्यासोबत ह्या नंबरला बोलू शकता. काही अडचण नाही. ठीक आहे? सो मी आता थांबतो पोरांनो. थोडी हिंट देण्याचा प्रयत्न केलाय, की आपण कसं प्लॅन करू शकतो. तो लक्षात आला असेल तर करा. अन्यथा काही हरकत नाहीये. तुमचा वैयक्तिक प्लॅन असेल तो फॉलो करा. ठीक आहे? सो भेटूयात परत एकदा एका नवीन लेक्चरला. तोपर्यंत थँक यू. हॅव अ गुड डे अँड बाय बाय.